हॅलो, हाय, नमस्कार. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी सकाळीच आम्ही माझ्या भाच्याचं, लहान भाच्याचं अन्नप्राशन आहे, त्याची तयारी चालू होती. डेकोरेशन करत होतो आम्ही, कारण घरच्या घरीच आम्ही छोटंसं करणार होतो, कारण तो आता 5.5 महिन्याचा झालेला आहे आणि त्याची तब्येत थोडी खराब आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याला आता जेवण द्या, थोडं थोडं जेवण द्यायला सुरुवात करा, कारण आता त्याला गरज आहे त्याची. त्यामुळं मग करायचं होतं. तसे तर आई आणि भाऊ 2 धाम यात्रेसाठी गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते नाही येत आता. पण मग डॉक्टरांनी सांगितल्यामुळं आम्ही आपलं घरच्या घरीच करत होतो, कारण त्याची तब्येत पण थोडी खराब आहे आणि डेकोरेशनची तयारी चालू केली होती आम्ही इथं. तसं तर त्याच्या मूडनुसारच सगळं चालू होतं आवरायचं, कारण त्यानं म्हणजे त्याचं चालू होतं थोडंसं तब्येत खराब असल्यामुळे झोपणंही, त्यामुळं आवरता आवरता वेळ झाला. तसं तर डेकोरेशन तुम्हाला थोडंसंच म्हणजे दिसेल तुम्हाला, पण त्याला खूप वेळ गेला होता आमचा, म्हणजे वहिनीचा पण माझा पण बराच वेळ आवरायला गेलं होतं. कसं लहान मुलांचं पाहून हे सगळं करायचं म्हणजे थोडं आहे. नंतर आम्ही घरच्या घरीच बनवलं होतं, कारण असं रेडीमेड बॅनर वगैरे मिळतात, स्टिकर मिळतात, पण त्याच्यापेक्षा आपण जे स्वतः हाताने करतो त्याचा आनंद वेगळाच असतो. तर त्याचं नाव ऋतिक आहे. आम्ही त्याला लाडाने सगळे माऊली म्हणत असतो. आणि मग असं आम्ही छोटंसं स्मॉल बट स्वीट असं डेकोरेशन म्हणजे वहिनीनं मी असं केलं होतं. याला पण बराच वेळ गेला होता, दिसतंय ते छोटं. नंतर असेच फ्रूटचे वगैरे वेगवेगळे शेप्स, असं केळीचा वगैरे ट्री बनवला होता, पायनॅपलचं केक किंवा टरबूजचा केक बनवला होता, असं वेगवेगळं बनवलं होतं. तसं तर त्याला काही एवढं खाता येणार नाही, पण लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या आम्ही ठेवल्या होत्या. नंतर आवरता आवरता दुपारची वेळ झाली होती. तो झोपल्यामुळं काही पुढचं काही करता येत नव्हतं, कारण झोपला होता तो. बराच वेळ झाला होता, दुपार म्हणजे आवरता आवरता दुपार झाली होती. आणि असा सूर्य बघा, ऊन पण एवढं कडक पडलं होतं. आणि त्याच्यानंतर मग तो फायनली उठला आणि मग त्याचं औक्षण वगैरे आम्ही करायला घेतलं. तसं तर मग तो म्हणजे आजारी आहे, पण तो असताना शांत आहे. असा काही तो जास्त चिडचिड करत नाही किंवा रडत नाही. पण त्याचं तब्येत खराबच आहे, कारण त्याला सर्दी वगैरे झाली. आता ऊन पण जास्त आहे, थोडंसं टेम्परेचर पण होतं त्याला. आणि मग चालू होतं. नंतर वहिनीने त्याला थोडंसं सेट केलं, म्हणजे थोडंसं नॉर्मल केलं. नंतर मी औक्षण करून घेतलं त्याला आणि पहिल्यांदा खीर खाऊ घातली त्याला. म्हणजे तर त्यानं खीर खाल्ली ना, तर तो असं वाटतच नव्हतं तो पहिल्यांदा खातो आहे, म्हणजे इतका आवडीने खात होता तो, कारण लहान मुलांना काही टेस्ट वगैरे कळत नाही. आणि इतक्या दिवस म्हणजे तो पाणी वगैरे थोडं देत होता आम्ही. फर्स्ट टाईम त्याला खीर खाऊ घातली, जी की देवाला नैवेद्य दाखवून त्याला खाऊ घातली होती आम्ही. इतकी छान त्यानं आवडीने खाल्ली, असं वाटतच नव्हतं की त्यानं फर्स्ट टाईम खाल्लं आहे म्हणून. नंतर मी औक्षण करून घेतलं. नंतर वहिनीनं पण त्याला औक्षण करून खीर खाऊ घातली. तर तो खात होता आणि त्याचं सगळं ते नवीन समोर दिसत होतं ना, तिकडेच लक्ष होतं. तो काही समोर जास्त पाहत नव्हता. थोडंसं त्याला समोर एक अट्रॅक्ट करून पाहिलं, पण तो खालीच बघत होता. त्याला ते सगळं वेगवेगळं दिसत होतं, त्याच्यासाठी ही गोष्ट सगळी पहिल्यांदा होती. नंतर आम्ही थोडेसे फोटोग्राफ्स घेतले. घरच्या घरीच आम्ही केलं, कारण त्याची तब्येत खराब आहे त्याच्यामुळं. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ?